नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मेष राशी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काही गोष्टी होणार आहेत. काय होईल, काय नाही होणार, काय करावे, काय नाही करावे, याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तुमची जर मेष राशी असेल तर तुम्ही जाणून घ्या जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याचे तुमचे मेष राशीचे राशी भविष्य. मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला शुभ संकेत देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपणास अचानकपणे कुठून तरी मोठा धनलाभ होण्याची संभावना आहे. कारकीर्द, व्यवसाय यांच्यासाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. महिलांची धर्माप्रती रुची वाढेल. व्यवसायात आशास्पद प्रगती होत असल्याचे तुम्हाला दिसेल. तरी आर्थिक देवाणघेवाण करताना थोडं सावध राहावं. इतरांवर डोळेझाक विश्वास ठेवू नका. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखादा मंगल किंवा धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. प्रेमिकाशी प्रेम व सामंजस्य वाढेल. दाम्पत्य जीवन सुखद होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच राहणार आहे. मुलांशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण झाल्याचे मनाला तुम्हाला दिलासा मिळेल. मित्रांनो, शुभ कामात अडथळे येणार नाहीत. ज्या दिवशी अनुकूल नसतो तो दिवस शुभ कामाची सुरुवात करू नये, त्यामुळे अडथळे वाढतात. म्हणून तुम्ही मेष राशीसाठी, तुमची जर मेष राशी असेल तर जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात धार्मिक कामात रुची वाढवायची. मंत्रजप करावा. आषाढी एकादशी निमित्त उपवास करावा. तुम्हाला लाभ होईल. मित्रांनो, 18 आणि 17 तारीख म्हणजे 17 ते 18 तारीख हे 2 दिवस तुमच्यासाठी थोडे फारसे चांगले नाहीत, परंतु इतर दिवस हे तुमच्यासाठी उत्कृष्ट आहेत. तर मित्रांनो, तुमची जर मेष राशी असेल तर तुम्ही देवाचे नामस्मरण करा. तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल. कामं बनतील. अडचणी वाढणार नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.